हॅलो मित्रांनो, मी गौरव वगैरे मी आज चालले विके सरांसोबत कळसुबाई पीक वर ट्रेकिंगला. यार भाई ब्लॉग में जरूर लेना ये साला अंधेरा इतना अंधेरा है वहाँ की एखादी घुस गया तो अंदर क्या करेंगे बैठे बैठे. हालत खराब झालेली आहे. एवढे कष्ट कोणी घेतले असतील. इथे समोरच्या साईडला माकडं आलेली आहेत. भेंडी गाडीच रेकॉर्ड गाडी ही आता माझ्या मित्राचा एक चित्रपट आलेला आहे. ते बघा हँडल सगळं आहे. ते होत आहे का? हाय मित्रांनो, माझं नाव आहे गौरव वगैरे. आज विके सरांच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आम्ही चाललेलो आहे हिंदीमध्ये मराठीत कसं ॲज यू विश नाही का भाऊ, जसं तुला जमन तसं. तो कॉमेडी करून घ्यायची असेल तर तू हिंदीत बोलू शकतो. हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आता आम्ही चाललेलो आहे कळसुबाई पीक. ही इथून आहे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमध्ये आहे. आम्ही जाणार होतो हायवेने. आता ह्या मॅपवाल्याने दाखवलेलं आहे आम्हाला 20 किलोमीटर आत आलेलो आहे सिटीमध्ये. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे हायवेला. हे पण 2 मिनिटं यांचं इंट्रोडक्शन देऊ नाही इकडे. आदर्श आहे, हा माझा गाडी पार्टनर. आणि बाहेर गेलो तरी त्याला पाठवून सोबत घेऊन जातो. आणि हा माझा बाईक पार्टनर प्रताप साळुंके. बोल नाव सांग ना. माझं नाव प्रताप साळुंके आणि ट्रेकिंगला आता आमची अशी वाट लागणार आहे पायाची, कारण आम्ही दिवसभर काम करून आले. दोघं आलते निवांत बसून. मी दिवसभर थांबून काम करून आलेला, तो पण काम करून आला. हा भोसडीचा निवांत बसून आलेला आहे नाही का, त्याचा काही नाही विषय होता. चला आता आपण भेटू पुढे. आपण तोंडाला बघायला लागलो. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. लाईक अँड सबस्क्राईब. झालं ना वरती. अशा प्रकारे आता आम्हाला हा कंटेंट सापडलेला आहे. ओके. आणि अजून एक मोठा प्रॉब्लेम झालेला. आता आम्हाला सरळ सरळ रोड होता चाकणपासून, तरी आम्ही काशी केलेली आहे. मधून घुसलेलो आहे भाऊ. आता आम्हाला असं 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 जायचं. आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आम्ही चाललेलो आहे कळसुबाई. डोंगर चढायला. डोंगर नाही प्रवास चांगला असतो, पण पोचायचं काय. नाईटचा प्रवास चांगला, पण पोचायचं काय. आता आम्ही थांबलेलो आहे चहा प्यायला. आणि इथून 120 किलोमीटर आहे. इथून 120 म्हणजे ते 2 ते 2.5 तसं थांबत गेलं ते 2 ते 2.5 तास आहे. आम्हाला जायचं आहे सनराईज बघायला. रे भाई भेटू ना सनराईज. हा सनराईज बघा इकडं. छोटीसाठी कुठला आहे? मसबलेचे. आता हे भाऊ पाण्यामध्ये टाकून पिणार आहे. भावाला यायला लागल्या माइंड फ्रेश. जाईपर्यंत टिकणार नाही. तू पहिला जाय. जिम बिल्डरची नशा. आता कळसुबाई 10 पटीने जरी उंची असली तरी चढणार म्हणजे. आता प्रोटीन पिऊन. प्रोटीन नाही, फ्री वर्कआउट. आता आलंय भाऊ नाही का धुंदी. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. डोळे इकडे गेले अशी दिसतील. डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. फ्री वर्कआउट करून अशी कळसुबाई जर की 10 जरी पटीने वर आलं तरी चढणार भाऊ. नाही भाऊची जिरली भाऊ. अजून 50 किलोमीटर नाही झालं तरी आता आमची अशी पद्धतशीर जिरलेली आहे नाही का. पद्धतशीर म्हणजे कशी म्हणू शकतो
आता भाईच्या बरोबर गाडीवर मागे बसणार आहे. ओके आहे भाई. लायसन्स नाही. आता राम 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 करत बसावं लागणार गाडीवर. काय झालेलं आहे काय झालं म्हणजे 1:15 वाजलेला आहे. मी सर खूप टाइम झालेला आहे. कुठली काय म्हणतात त्याला. भेटते आता सनराईज मिस होईल आमचा. अरे पत्ते चालू झालं. आता आम्ही 70 किलोमीटर राहिलेला आहे आमचा जे प्रवास आहे रोडचा. चॅलेंज आहे ती कभी वैतागणार भाई, पण मी नाही थांबणार नाही का. म्हटलं थांबणार क्योंकि आपने को वो गाना लगाने का भाई AMG आगे पीछे LC. फायनली बेस विलेजमध्ये पोहोचलेलो आहे. आता आम्ही निघलो होतो 11 वाजता. वाजले किती रे? टाइमपास 4:30 वाजलेले आहेत आणि पोहोचलेलो आहे आम्ही बेस विलेज जवळ. आता इथून पायवाट आपली गाडी इथं थांबणार आहे. इथून पुढचा प्रवास आता हा चालत होणार आहे. ते पण 2-3 तास. मला सनराईज भेटेल का नाही काय माहित नाही. आपल्या आता पार्टनरांच्या याच्यावरती आहे किती ताकद आहे यांच्यामध्ये वरती चढण्यासाठी. त्याच्यावर डिपेंड आहे. आता बघूया काय काय होतंय. या एका माणसाच्या कॉन्फिडन्स वरती आहे. आता मध्ये वाद चढेल की नाही वरती. आता आम्ही सोडून जाणार हे 100% याला झोपणार आहे मी आता इथं कुठं दिशेने घे. आता आम्ही आहे कळसुबाईच्या बेस विलेज मध्ये आणि तिथे गाडी पार्क केलेली आहे. आता बघूया गौरेश भाई कुठपर्यंत चालतो ते. गौरीच नाही दोघीच बाई. इकडनं माझी ही आता सेकंड टाइम आहे. पहिल्यांदा मी आपल्या गावामधल्या मित्रांकडनं आलो होतो तेव्हा पावसामध्ये आलो होतो. आता ऊन आहे आणि तुम्हाला दिसायला का नाही माहित नाही. मला पण दिसणार नव्हता जरा. गावामध्ये उजेड पडल्यानंतर तुम्हाला दिसेल. नाहीतर तुम्ही ब्राईटनेस वाढवून बघा. आपल्याला झालेला लेट आणि आता इथून जायचं आपल्याला 3 तास ट्रेकिंग आहे. आणि सनराईज का भेटेल का नाही काय माहित नाही. आता किती वाजले रे टोटल? 5 वाजलेले आहेत. 4:30 वाजले का? 4:30 वाजलेले आहेत बरोबर. इथून 3 तास लागणार आहे. 3 तास म्हणजे हिशोब केला की तुम्ही आता अजून फ्युल पैसे 3 तास म्हणजे आता साईडला काढायचं. 7:30 वाजेपर्यंत जाऊन पोहोचणार आहे मी. भाई साहेब इधर इथून इकडं नाही होतं. पावसामध्ये पाणी येत होतं इथनं. पावसाचा झरा म्हणून झरा नाही आमच्याकडे व्हळ म्हणतात. व्हळ असं आहे काय? हाँ बराबर है. पिछली बार तो इधर से गया था. ये वो क्या बोलते हो पानी आता मागणे कंदस. अरे तिकडे पाणी भरतं पाणी. उधर से ऊपर से पानी आता है बारिश में. बारिश में पानी. कोणाची बॅग येते? किती घेतलंय गिम्बल बिंबल? घेतले. पहिला व्हिडिओ पण काढले ते जिंबल न. सिस्टमॅटिक आहे ते. ओपन करायला उचल. कसं असं? उचल वरती उचल तुटत नाही. उचल चालू झालं ते. अडक त्याला त्याच्यात. अच्छा गावात उलटा लावला फोन उलटा लावला. हे वर करू का? हा ते वर कर. पकड पाते.
इकडे भाऊ ठोके मारते ते. करोड बेच के दूसरा लेंगे, टेंशन मत ले. झोपेत आहे आता. काय समजत नाही. अरे झालं स्टेबल. यू. अरे बापरे बाप. भाऊ नाव काय म्हटलं याचं? आदर्श बा. धपाटे. धपाटे. आपल्याकडे दुर्गा म्हणतात रे. माणसाचा काय म्हणतो? पराठे मिळाले अरे जेवण असलं नाही का. कुठल्या पण एनर्जी तुले मला बोलतोय भाऊ मला ना जायचं. खुश. पहिला धपाटे खातो. धाप लागाले धपाट्यामुळे. काय करतो भाई गोप्रो आयफोन बघ. सांगू ना मैं त्यानं दाखवता. वो घुमा के आता है, ये सीधा जाता है. वहाँ पे पूरा अंधेरा ही दिख रहा है यार भाई. ब्लॉग भी जरूर लेना ये साला. अंधेरा इतना अंधेरा है वहाँ की एखादी घुस गया तो अंदर क्या करेंगे बैठे बैठे. तुम बैठ. आम्ही हरवलेलो आहे. आम्हाला समजत नाही आहे. इथून खालून 100 मीटर पळत आलो. आता इथंच संपलं म्हणून सांगतो रनिंगला जात जा. फिटनेस ठेवा फिटनेस. अरे देवा तिकडून मेंढरं येत आहेत. मेंढरं भाई वाटच सापडे ना. एक दुसऱ्या वाटेला गेलो होतो परत आलो तिथनं. कुछ नहीं मिल रहा है. क्या बोले? रास्ता नहीं मिल रहा. अरे इतना बड़ा रास्ता है तो क्यों नहीं मिलेगा. यही वाला रास्ता बोल रहा था. ये कंफ्यूज है. इकडनं जाय रे. हाच आहे ना. हा नक्की का. हो रे. अरे उघडलं तर उघडलं. कोण घरात वाट बघायला. आम्ही नाही आलो त्यात. आम्हाला घेऊ बरं का. घरचे नाही मारतील रे आम्हाला घेऊ. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा ह्याच रोडने गेलो होतो. आता शॉर्टकट मारायचा नाही थोडा चुकीच्या गेटी गेलो. तिथं काय रोडच नाही. आता रिटर्न येऊन जेव्हा मागच्या गेलो होतो त्याच रोडनं चाललो आहे. मागच्या वेळी पाऊस होता आणि आता ऊन आहे. आता काळोख आहे. आता काय आम्हाला दिसत नाही आहे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. जिर रहा है. हमारी जिर गई. हाँ हाँ हाँ. और हमको लेट हुआ है. अभी हम जल्दी जल्दी जाने की कोशिश कर रहे हैं लेकिन हमारे पैर और हमारा हार्ट वो काम नहीं कर रहा है. कैसा ब्रो? सुपर ब्रो. कैसा लग रहा है इधर आने के बाद? अच्छा लगा. अच्छा लग रहा है. अभी तो चढ़ाई बाकी फर्स्ट टाइम है क्या? कितना है? फर्स्ट टाइम है. है. कसं आहे भाई. कंटेंट शोधायचं तर असं शोधायचं. कंटेंट कंटेंट दे भाई. भावाचा कंटेंट दे उसको. दे दे. अशा प्रकारे अजून ह्या 200 मीटरचा प्रवास पण पूर्ण नाही झाला आमचा. तेवढ्यात पाठून अशी नाही का आता झालेली आहे. आता इथून पुढे बघू काय होते. चल. हम आ चुके. आम्ही आलेलो आहे माता कळसुबाई निवासनी देवस्थान कमानीजवळ. मागच्या वेळेला आलो पडलेली होती. आता आहे बरोबर कमान पूर्ण बोल. कमान. नीट बोल परत घे. अरे भावा इथे धापत हे व्हायला. कशी निघाली उभी काढ परत घे. आता आम्ही आलेलो आहे कळसुबाई माता कळसुबाई निवास शनी देवस्थान. माझंच घड्या वाजतंय. आता आम्ही येऊन पोचलेलो आहे. एक नवीन दुकान दिसत आहे आपल्याला.
ते पाण्याची बॉटल घेतली आहे. ही पाण्याची बॉटल मी खालून जर घेऊन आला तर 20 रुपीज आणि तर वरती आला की 30. तर वरती अजून वरती गेला की रेट वाढत जातील. तुमच्यात इतकी धमक असेल बॉटल वगैरे घेऊन जायचं वरती पाणी वगैरे तर खालूनच घेऊन या. आम्ही आता आलेलो आहे 15 एक फोटो बिटो काढत अर्धा तास झालेला आपल्याला चालत आलो आम्ही वरती. एवढं तू कोणाला शूट करतो तेच की ऐसा मत कर bro. आता इथं आमचे गौरव दादा गौरेश दादा लाडके दादा पाणी पित आहेत. त्यांना एनर्जीची खूप गरज आहे. असं वाटतंय भाई सीन तुटत नाही झाली यांना. असं वाटतंय सकाळी येऊन आपल्या मशीनचं स्टार्टर मारलं असं तर बरं झालं. लाल बटन डे करून नाईट केलं तरी चालतंय. डे करून इकडे येऊ नका. येऊ नका डे करून इकडे येऊ नका. त्यात मुळात आम्ही दिवसभर पूर्ण काम असं तर बळब येऊन पूर्ण दिवसभर काम करून रात्री 11 वाजता निघलो होतो. ट्रॅव्हल 180-200 किलोमीटर झालं ते सिटीमध्ये गेलो होतो. 200 किलोमीटर ट्रॅव्हल करून इथपर्यंत पोहोचलेलो आहे. गौरव दादाची मिस्टेक याच्यामुळे आता 1 तास लेट झालेला आहे आपल्याला. तसं पण आम्ही पोहोचलोच असतो. सिटीमध्ये गेलो त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. या तुम्ही पण ग्रुपमध्ये या मजा येते. खायला वगैरे सगळं भेटेल इथं. एवढंच की थोडा रेटचा वर खाल राहील. म्हणून मी घरनं डब्बा घेऊन आलेलो आहे 4 डब्बी. काय घेऊन आला त्याच्यात? आणि फर्स्ट टाइम काय खाल? धपाटे. हा धपाटे खाल्लेले आहेत आल्या पहिल्यांदा. भूक लागली होती. जेवण करून आलो होतो घरी येऊन. डायरेक्ट 11 वाजता निघलो. पण नव्हतं मध्ये एकदा चहा पिलो आम्ही बस. त्याच्यावर आता बॅग तोंडात प्री वर्कआउट दे इथं बघू शकता. आता हे पिऊन पुढे जाणार आहे आम्ही. येऊ तर फक्त बोललो नका होऊ दे तो चमचा बिमचा वाट लागली. चला भेटूया नेक्स्ट. आता पुढे जाऊन काय भेटते बघूया जाऊन. काही काळोखामध्ये इथे काय अंधार पडलेला आहे पूर्ण. अंधारामध्ये काय दिसत नाही झालंय. जसं जसं उजवड होईल तसं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता प्री वर्कआउटचा डबा घेऊन आलेला आहे गौरेश भाई. MB एनर्जीसाठी. हे किती घ्यायचा रे? हा हाफ स्कूप घे भाऊ हे बघ हाफ स्कूप घे. आता हा हाफ स्कूप घेतोय. हा स्कूप आम्ही कधी खाल्लेला नाही. आता खाल्लेलं म्हणजे नशा होते तोंडात- का काय होते बघूया आता. अबे एनर्जी येते म्हणे. पाणी दे बाबा कडे पडू म्हणजे आडू. खाऊया हा आणि अरे बघूया किती एनर्जी येते. लवकर ना संपलं. तू गिळू नको ते पहिला पाणी पी ना ते तोंडाला हे कर. पाणीमध्ये अंगात आलं. कसं वाटलं सर? लोक शिवाय घालतात असलं बघून. टॉनिक खायला टॉनिक. टॉनिक नाही दुसरी औषध. फ्लेवर अच्छा आहे वो. खोकल्याचं औषध. खोकल्याचं नाही ब्लूबेरी फ्लेवर आहे तो. तुम्ही पण घ्या एनर्जी. आता मला तर एनर्जी आली नाही बाय आली नाही अजून. सगळ्यांसाठी नाही ते. तसं नाही. हं. आता मला अजून एनर्जी आलेली नाही. हा. पुढे जाऊन बघूया एनर्जी येते का कसं काय. ओके चला भेटूया नेक्स्ट पार्ट नेक्स्ट पार्ट मध्ये. भाई साहब वातावरण टाईट झालेलं आहे आपलं. हा बाई तर काय प्रिवर खाऊन पाठीमागच राहिलाय. असे शेड बघायला तुम्हाला भेटतील. ते दुकान आहेत हॉटेल वगैरे आहेत खायला. 10 रुपये तुरतुरे. 10 रुपये तुरतुरे. पुढचा नजारा बघून पण पुढं जावं असं वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. काम करून आले म्हणून काय काम करून आले म्हणून ते तर बरोबर आहे. वाट लागली. भाई इथं वरती जायचं आहे. त्याच्या पलीकडे अजून एक डोंगर आहे तो चढायचा आहे. तो काय जास्त नाही ना नॉर्मल आहे. त्याला शिडी आहे. टी शर्ट घालायचं. नजारा बघा नजारा फक्त समोर. होय मित्रा. ए मित्रा काय बोलत होता मगाशी? आणि रिपीट कर फक्त एकदा रिपीट कर. काय बोलत होता? झोप आली. मी थांबणार नाही. तू काय म्हणत होता? तुम्ही थांबाल का? मी थांबणार नाही. तुम्ही थांबताल पण मी थांबणार नाही. कसं रे भाई? आणि दमलो तर केस कामून टाकन. तोंड दाखव जरा.
चला भाई, सनराईज काय बघायला भेटणार नाही आपल्याला. 5:57 आहे सनराईज. आपल्याला झालेला आहे आता 5:50. 7 मिनटं उरलेली आहेत. 7 मिनटात काय वरती जाणार नाही मी. आता जिथं जाईन तिथनंच आता सनराईज बघूया. आलो 50% तरी आलोय वरती. आता फक्त शिड्या अहो तो वरती आहे बघ. तू कुठे तुम्ही आला बघ. ए भाई, अहो तर अजून खाली झालाय. हा ॲडव्हेंचर लेवल हाय हो गया है अभी. पूर्ण डोंगर खालून वर आल्यानंतर हा शिड्या पायऱ्या लागलेल्या आहेत. काय बोलतोय काय समजत नाही झालंय. दम लागत आहे आपल्याला. ह्या पायऱ्या लागत आहेत. बाजूला सपोर्टसाठी लावलेला आहे. त्यातमध्ये आमच्यातला एक छोटा डॉन आमच्यापेक्षा 20% पुढेच आहे. आम्ही जिथं आहे तिथून 20% पुढे वरती जाऊन पोहोचलेलं आहे तिथं. आणि आम्हाला खूप जायचं आहे अजून. हे आमचे गौरव दादा रील्स बघून आलेले आहे तिथं. सिनेमॅटिक व्हिडिओ करूया म्हणून आलेले आहेत रील्स बघून. त्यांची आता जिरलेली आहे. झिजली नाही, जिरलेली आहे. इथं पुढं आल्यानंतर इथं एक दुकान आहे. आता इथं शिड्या पूर्ण लागलेल्या आहेत वरपर्यंत. जिथं माझा हात पोहोचत आहे तिथपर्यंत पूर्ण शिड्या आहेत. लोखंडी केलेल्या आहेत. अशा प्रकारच्या शिड्या आहेत वरती जाण्यासाठी. पण म्हणून कोण आला असं मोजायला. तसं तिथं नाही. एक आहे, समोर एक आहे, भेंडी तिथं एक आहे, तिथं एक आहे. एवढे कष्ट कोणी घेतले असतील. टेक्नॉलॉजी रे. टेक्नॉलॉजी तू मामाकडे आणून माणसाचं आयुष्य अवघड झाले टेक्नॉलॉजी. समोर माकडं आहेत. वरती सोडतील नाही बघूया. काय हातामध्ये असेल ते काढून घेतील का नाही. मी म्हणतोय बाई किशी बिशी घालतात पण नाही घालत. नाही रे चला त्या. बघा मग काठी घे रे काठी. दगडी बी हाणतात. इथं समोरच्या साईडला माकडं आलेली आहेत. आम्हाला वरती पोचू देतात की नाही बघूया आता. तर आहे ते बॅग वगैरे. तुझं मॅन वर्सेस वाईल्ड नाही करायला आला. मॅन वर्सेस बॅग वगैरे उडून घ्यायलेत. तर बघूया वरती जाऊन. चलो तू खाल नाही ते. आपल्याला जुगाड भेटलेला आहे बाटलीचा. बाटली वाजत जाऊया. साईडला होतात. येऊ किती किती तुझ्याला आत्ता बघितलं. हा नाही शांत आहे. चल पाटकी. त्याच्या ताब्यात काय नाही द्यायचं भाऊ मला. हे काय करणार. पलटन पलटन. आपली मजा घेते शूट कर. नको खेळायला. चलो चलो कुछ नहीं करेगा चलो.
टॅक्स लागला पॉइंट. बोतल ले लो, एक बोतल हाथ में. नजारा एक नंबरच. लोग येता का रे चालो. हालत खराब झालेली आहे. भाई साहब सूर्य डोक्यावर आला आणि आम्ही अजून किती 75% आलो आहे. पण नाही रे आलो 75% आलो आहे बघा हां. पुढचे 10 मिनिट नाही पोहोचतो तुला. 10 मिनिटात आता तू 70% 10 मिनिटात टोटल 30 मिनिटात पोचला काय. 75% झालेलो आहे. ते दाखवू भाऊ आपण कुठं आलो. त्यांना दिसणार पण नाही त्या ह्याच्यात. झूम करू एडिटिंग मध्ये. पावडर खाणाऱ्यांचा काय म्हणतात ते, पावडर खाणाऱ्यांसाठी नाही हा ट्रेक. स्टॅमिना पाहिजे. स्टॅमिना रिअल पाहिजेत. ऑडिओ काइंड इन्फॉर्मेशन पावडर नाही खात. ते फ्री होतं फक्त. काय कॅफेन होतं ते. आपलं नाही बोललो मी. हा मला वाटलं मला टॉन हाणतोय. म्हणून म्हणलं पावडर खाण्याच्या मी चढलोय भाऊ तिथून इथं. आम्ही मी तुला माहिती काय काय करत चढलोय. काही जण तर चढ किती गाव नाही. यायला पाहिजे खरं एकदा तरी. माझी दुसरी टाइम आहे. दुसरी टाइम माझी पहिलीच आहे. शेगडले माझ्यासाठी. हा शेगडले माझ्यासाठी. वरती जाऊन दादा येत आहेत, काही मुलं येत आहेत. त्यांना विचारूयात किती टाइम लागेल अजून आणि त्यांना किती टाइम लागला. टाइम लागलो सोड. वारं बंद झाले. वारं पण झालं. घामोघाम झालेला आहे आता. आईच्या गा. दादा अजून किती टाइम. अजून एक तास इथून. तुम्हाला किती टाइम लागला. रात्री गेलो होतो 11 लागलो होतो 1:30 वाजता. हा वरती जाऊन झोपला काय असंच. कुठून आला. नाशिक. आम्ही पुणे. जिल्हे नाही दुसरी टाइम आहे आपली. मला काय लागत पैसे लागत त्याच्यात काय काय येईल. हा सगळं रेकॉर्डिंग ऍक्शन कॅमेरा. कोणता डीजेचा आहे. हा चलो चलो. इथे येणार काही नाही 10-15 मिनिटं लागतील. थोडं फास्ट जा. हा फक्त एवढी बोलू राहिले. नाही मी रिअल बोलतोय. पाहू ना सॉरी किती मिनिटं झाले हो खाली. 15 मिनिटात आले की नाही. खाली यायला 20 मिनिटं लागतील. जा खाली यायला काय नाही वर चढायचं. आमची माणसं जर थोडी एक्स्ट्राच घेतात तिथं वरती जायला बघा. त्याच्या भाई साहब आई ते आले होते रात्री 11 वाजता चढायला स्टार्ट केला. 1:30 वाजता जाऊन पोहोचले. 1:30-2 वाजता. 1:30-2 वाजता जाऊन पोहोचलेले आहे आणि आम्ही निघलो 4:30 वाजता. वाजले किती रे. 7 वाजलेले आहेत. अजून अर्ध्यालाच आहे. सनराईज गेला 1 तासाच्या मागे. नेक्स्ट टाइम आता थर्ड टाइम. आता सेकंड टाइम झालेला आहे. तर थर्ड टाइमला येऊ तेव्हा लवकर येणार नक्की. नेक्स्ट
इथं इकडचा ब्लॉग नक्की शूट करणार अनेकदा, तेव्हा दाखवीन तुम्हाला सनराईज. तो पण प्युअर विथ ढग. फायनली आपल्याला कळसुबाई हायस्ट पीक दिसलेला आहे. इथं समोर झूम होणार का नाही, ए झूमच होईना की. थांबा 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 दाखवतो. नाही 2x तेवढेच आहे. फायनली आम्हाला दिसलेलं आहे. अजून पण इथनं जाण्यासाठी अर्धा तास तरी लागणारच आपल्याला. गाडी चालवायची आपल्याला अजून TV पण झोपेत. traffic मध्ये नाही का झोपेत. महाराष्ट्राच्या हायस्ट पीक मधली लास्टून दुसरी शिडी आम्ही चढत आहे आता. इथं बघू शकता एक आमचा ट्रॅकर वरती गेलेला आहे अर्ध्याला. हा दुसरा ट्रॅकर लिफ्टने रूमवर माझ्या अंगात होता. कळसुबाईला यायचा. चलो ही एक शिडी चढल्यानंतर अजून एक आहे लास्टवाली. तर मग झालं आलो वरती. तो काय म्हणला, पहले पैर किसने भी रखने दो, जाते समय हमारा पैर रखना पड़ेगा नीचे जाके. भाई थोडं रिस्की आहे, मजा येईल. या तुम्ही पण. लहान मुलांना आणू नका. हा बघ ओपन झालं का नाही, इकडे बघ. ओपन झालं बरं वरती बघ. किस्मत का दरवाजा खुल चुका है. अरे ये पूरा धुका गया है. अजून काय, सर्व धुकं पडले म्हणून सर्व खाली गेलेले आहेत आणि आम्ही आता वरती चाललेलो आहे. काय मित्रा माझ्या भाऊ, मी असंच चालतो अजून बी एक ट्रेक. हे खरं त्रास तर होणारच. थांबत झाले जाणार का जाणार भाई. स्वप्न आहे माउंट एव्हरेस्ट तर नाही खरं बेस कॅम्प तरी करायचं माउंट एव्हरेस्टचा. मग पहिला हे टप्पे चढायचे, नंतर माउंट एव्हरेस्ट बघायचा. आईच्या गावात हे लास्ट शिडी चालू आहे मी. हा लास्ट शिडी चाललेली आहे. ही लास्टच होती. तिथं आहेत 2, तिथनं ही पूर्ण एकच आहे. तिकडे 2 आहेत. ही एक वरच्या साईडची खालच्या साईडला एक, टोटल 2. ही पूर्ण एकच आहे. मित्रा आलो कम ऑन गाईज. काय ते आर के इंजिनिअरिंग तुमचं केपी इंजिनिअरिंग केपीएम इंजिनिअरिंग. हाऊ द जोश. ये साहब एकदाच पूर्ण केलेलं आहे. मंदिर कळत दिसत आहे मला. आई शपथ इकडे पण इकडे काय सिनेमॅटिक आहे इकडं. काय नजारा आई शपथ. यायला लागतंय हा माणूस हा आला एक तासाच्या अगोदर येऊन पोहोचला. बरोबर 1 तास. 1 तासाच्या आमच्या 1 तास अगोदर. काय करत आलं सांगितलं. काय कट्टी पडली हूं लेकिन भाई आगे क्या टाइम कितना टाइम हुआ आगे.
बहुत मजा आया ट्रैकिंग के वक्त तो सही में थोड़ा सा ऐसे हट रहा था, पर यहाँ चढ़ने के बाद में जो व्यू का मजा है ना वो सिर्फ यही पे इंसान जो पहुंच सकता है वही ले सकता है, बाकी कोई नहीं ले सकता भाई। और भाई के चैनल को लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो और आगे शेयर करते ही रहो, फॉलोअर बढ़ा दो। नागपुर के भाई पूरा क्लाउड जाएंगे साथ में हे बघायला यायला लागतंय तुम्हाला. मित्र हो, जागते रहो, पूरी नाइट जागते हुए आए हम इधर. कल सुबह उठ गया था तो अभी तक सोया नहीं, ऊपर आ गया इधर. सबसे पहले मैं आया हूँ। ये हमारे ग्रुप में ये पहले आदमी. मागे ये. असं तरी आणून वरती खायला लागतंय लाडू. आमचा मित्र एक डिप्रेशन मध्ये आहे का कशामध्ये आहे, रोमॅन्टिक मध्ये आहे काय माहिती. त्रास खाऊन सहन करत वरती येऊन बसलेला आहे. मागच्या वेळेला हे असं काय बघायला मिळेल नाही की आज मन थकून जातात ते लोक. काय विचार आहे मित्रांनो, सांगायचं एकच आहे, या तुम्ही पण. मी तुमच्यासोबत परत येईन. भीम के लड्डू खाने हैं, भीम के लड्डू, शेंगदाण्याचे लड्डू. बघ स्टॅमिना बघ, तू पावडर खातो जवळची आहे. शेंगदाण्याची लाडू. खाने खाने में कैसे चलो लगा आपने भाई जाना है तो गर्मी का सदर लेके जाते ठंडी इतनी लगती है और ऐसे कपड़े में जो तो ट्रैकिंग के वक्त लगता है गर्म हो रहे यहाँ आने के बाद पूरी गर्मी निकल जाती है भाई, गर्मी पूरी बढ़ जाती है, सीधे बादल टच हो रहे हैं शाम को. ही आहे कळसुबाई मंदिरची बॅक साईड. इथं आलेले सर्व गेलेले आहेत. आम्ही इथं आमची एक टीम आहे 4 जण. इथं 2 जण बसलेले आहेत. हे आहे कळसुबाई मंदिर. आतमध्ये देवीची एक मूर्ती आहे. इथून दिसणार नाही, एक मिनिट दाखवतो. ही आहे दगडामध्ये केलेली मूर्ती. आता वाजले तर टायमिंग 1 मिनिट 9:30 वाजलेले आहेत. आम्ही पोचले होतो 7:45 वाजता. त्या अगोदर इथं खूप सारे लोक होते, तर सर्व गेलेले आहेत. आता आमची एवढी टीम एक 4 जण आहे आम्ही, आणि इथं 2-3 जण आहेत. थोडेच बाकी. आता ऊन पण लागायला, आता आम्हाला पण जायला पाहिजे खाली. हे आमचे सिनेमॅटिक फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, कोरिओग्राफर.
आता आम्ही बसलेलो आहे कळसुबाई देवीच्या मंदिराच्या पाठीमागे आणि मित्राच्या मम्मीनं चपात्या हे काय रे मेथीचे पराठे ठेचा लोणचं आणि ते शेंग्याच्या पोळ्या खूप काही दिलेलं आहे आणि सकाळ सकाळी रात्री येताना धपाटे पण दिलेले आहेत लाडू दिले होते ते संपले लाडू पण आता अशी इच्छा झाली की आता कुणाला पण खायची इच्छा नाही झाली आता मेन म्हणजे मम्मीने त्याच्या सांगितलं की घरी आणू पण नका वापस आणि टाकू पण नका. आता काय करायचं काय समजून झालंय आणि इथं आजूबाजूला कोणच नाही आम्ही चौघच आहे वरती. आता मॅटर मोठा झालेला आहे तर काय करायचं समजून झालेलं आहे. आता घरी गेलो तर धपाटे खावे लागतील परत. ते सकाळी खाल्लेले धपाटे वेगळे आता दुसरे धपाटे खावे लागतील. आता तुम्हीच सांगा काय करायचं. काय भाई काय करायचं. खायचं थोडं तर खाऊन जावं लागणार. टाकलं तर आम्हाला का धपाटे बसणार नाहीत ह्याला धपाटे बसतील पळून जाणार बाई मी. खूप काही दिलेलं आहे चपात्या पराठे गोड खा ना थोडं थोडं खाऊन घेऊन जाऊया. टाकता पण येणार नाही तर कोणच नाही आम्ही चौघच आहे आता. मला काय पण नको आता. तिळाची नाहीये बे शेंगाची ती आता कुठलीच नको. का कुठलीच नको. सकाळपासून नाश्ता म्हणजे नॉर्मल नाश्त्यावरती आहे तरी पण भूक नाही आता. धपाटे खाल्ले नाही अजून येऊन धपाटे खाल्ले आणि गुळाचे लाडू खाल्ले. फळाचे लाडू खाल्ले. भूक नाही म्हणतोय. तुझा काय विषय आहे सांग. मम्मी कुणाला धपाटे देईल. मला मांडणी आती ती. महाराष्ट्राचा माउंट एव्हरेस्ट कळसुबाई हा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे. तर आम्ही टाइम झालेला आहे आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आता खाली जाणार आहे. तर खाली जाण्यासाठी आम्हाला जाणार आहे 2 ते 2.5 तास. तर भेटूया चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही पण या कळसुबाई ट्रॅकला. थोडं कष्ट आहे पण या एकदा येऊन जा. नक्की या. आणि इथं जे काही तुम्ही कचरा घेऊन होता वरती तो तुम्ही वापस खाली घेऊन जा ही विनंती. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा ब्लॉग कसा झाला. धन्यवाद.